नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. वेदांचा सुरुवातीचा भाग म्हणजे कर्मकांड. आज त्याची ओळख करून घेऊया. अ, त्याला मंत्र ब्राह्मण असंही कधी-कधी म्हटलं जातं. अ, पूर्वीप्रमाणेच आधी का आणि मग काय याचा विचार आपण करूया. अनेक संदर्भ लक्षात घेण्यासाठी आधी मी सांगितल्या होत्या काही गोष्टी, त्या मी परत मधनं-मधनं कधीतरी सांगणार आहे. म्हणजे लिंक व्यवस्थित लागून राहील. वेदत्रयी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांची रचना आधी झाली. त्यातही त्यातील कर्मकांडचा भाग जो आहे, तो आधी तयार झाला. अ, मग यांचा सगळ्यांचा उद्देश काय होता? तर त्याचा प्रमुख उद्देश हा आत्मोन्नती असा म्हणायला हरकत नाही. काही प्रमाणात स्वतःच्या फायद्यासाठी असलेल्या गोष्टींकडे लक्ष देणं. अ, त्याला जोडून समाजाच्या फायद्याच्या गोष्टीही. अ, मग त्याच्यासाठी काय करायचं? तर देवांना प्रसन्न करायचं. आधी त्यांना आवाहन करायचं. मग सूक्त, स्तोत्र म्हणून त्यांना प्रसन्न करायचं. यज्ञ करून आहुती द्यायची. आपल्या मागण्या, आपल्या कामना त्यांच्यासमोर मांडायच्या आणि मग फलप्राप्ती करून घ्यायची किंवा त्याची वाट पाहायची. म्हणजे देवांची प्रार्थना करणं ही सगळ्यात पहिली पायरी. त्याला जोडून असलेली वेदातली सर्व माहिती ज्या भागात आहे, तो भाग म्हणजे संहिता. संहिता हा कर्मकांडाचा पहिला किंवा पूर्वार्ध असं म्हणायला हरकत नाही. सम अधिक धा या संस्कृत रूट्स पासनं संहिता हा शब्द तयार झाला. मूळ अर्थ म्हणजे एकत्र ठेवलेले. काय? तर मंत्र, ऋचा, सूक्त, स्तोत्र, प्रार्थना, अ, आव्हानासाठी असलेले मंत्र, या सर्व गोष्टी ज्या भागात एकत्रित आहेत, ती संहिता. प्रत्येक वेदाची वेगळी संहिता असते. यातला बराचसा भाग हा काव्यात्मक असतो. काही भाग हा गद्य स्वरूपातही असतो. त्यातली पहिली संहिता म्हणजे नॅचरली ऋग्वेद संहिता. सर्वात प्राचीन, सर्वात मोठी. 128 सूक्त असलेली ही संहिता. त्याच्या शाखाही असणारच. शाकल ही त्याची महत्वाची शाखा. आणखीन एक शाखा आहे, अ, त्याला बाष्क असं म्हटलं जातं. अ, फारशी प्रचलित नाही. अ, मग त्याची विभागणी कशी केली जाते? तर ऋग्वेद संहितेची विभागणी करायसाठी मंडल किंवा अष्टक हे 2 प्रकार वापरले जातात. अ, याच्यात 10 मंडल आहेत आणि प्रत्येक मंडलाला जोडून एक गोत्र ऋषी आहे. ज्या ऋषींनी त्यात जास्ती मंत्र दिलेले असतील, त्याचं नाव या मंडलाला दिलं जातं. ही गोत्रमंडळ म्हणजे जे ऋषी जोडून आहेत ते गुत्सेमद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भरद्वाज, वसिष्ठ, कण्व आणि अंगिरस. या सर्व 10 मंडलांपैकी दुसरे पासनं 9व्या मंडलापर्यंतचे भाग जे आहेत, हे जास्ती प्राचीन आहेत असं म्हटलं जातं आणि 10वं मंडल हे त्या मानाने नंतरचं आहे, अशी मान्यता आहे. धार्मिक आणि लौकिक अशा दोन्ही प्रकारची सूक्त या संहितेत आहेत. अनेक देवतांची चर्चा आहे. त्यांची सूक्त आहेत. अग्नी, इंद्र, सूर्य, सोम आणि बरेच काही. अ, तो विषय मी नंतर परत कधी घेणार आहे. वेगळी चर्चा आपण त्याची करूया. अनेक महत्वाच्या गोष्टी या संहितेत आहेत. अ, तिसऱ्या मंडलात सगळ्यात प्रसिद्ध असा गायत्री मंत्र आहे. 9वं मंडल हे पवमान असं म्हटलं जातं, कारण त्याच्यात सोमरस कसा तयार करायचा याची माहिती आहे.
जॉग्रफीचाही भाग आहे. अनेक नद्यांची माहिती आहे. सिंधू, सरस्वती, शतद्रू. सरप्राइझिंगली गंगेचा उल्लेख एकदाच आहे. याचा अर्थ असा होतो की ऋग्वेदाच्या काळात बहुतेक सिंधूकडं न येणाऱ्या लोकांचा प्रवास हा गंगेपर्यंत फारसा पोचला नसावा. एक्सपान्शन प्रोसेस चालू असावं आणि तिकडे मानव वस्ती वाढत असावी. गंगेची महती आणि महत्व त्या काळात इतकं वाढलेलं नसावं. या संहितेत अनेक महत्वाची आणि चांगली उत्तम अशी सूक्त आहेत. त्यातल्या काही सूक्तांबद्दल मी तुम्हाला सांगतो. नासदीय सूक्त हे 10व्या मंडलातलं 129वं सूक्त आहे. ब्रह्मांड निर्मितीच्या वैदिक कल्पना या सूक्तात मांडलेल्या आहेत. आजच्या थेरीला जोडून अशा काही त्यातले विचार आहेत असं सहज लक्षात येतं. काय लिहिलंय त्याच्यात? तर आधी काहीच नव्हतं. का नव्हतं कोणालाच माहित नाही. माहिती असलं तर ब्रह्मालाच माहिती आहे. आणि मग या ब्रह्मांडाची निर्मिती झाली असा यातला विचार आहे. 4000हून जास्त वर्षापूर्वी भारतीय द्रष्ट्यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न आहे. आजही तसं खरं म्हटलं तर तो उत्तर सापडलंच आहे असं मानायला शंका आहे थोडीशी. एखाद्या सिंग्युलॅरिटी पासनं स्पॉन्टेनियसली हे विश्व निर्माण झालं अशी आजची मान्यता आहे. तिथेही काही फारसा वेगळा विचार नव्हता. आणखीन एक महत्वाचं सूक्त आहे आणि ते म्हणजे पुरुष सूक्त. हे 10व्या मंडलातलं आहे. ऍक्च्युली हे ऋग्वेदात आहे तसं यजुर्वेदाही आहे. त्याच्यातही याची सर्व सूक्ताचा भाग आहे. विराट पुरुषाची कल्पना या सूक्तात मांडलेली आहे. विश्वरूप, समाजरूप, यज्ञरूप सर्व काही या विराट पुरुषात आहे. या विराट पुरुषाला सहस्र शीर्ष, सहस्र नेत्र, सहस्र पाय आहेत. तो विश्वाहूनही मोठा आहे. तो सर्व काही आहे. सर्व प्राणी मात्र त्यातनच निर्माण होतात. त्याचं मस्तक म्हणजे दिवलोक, म्हणजे ते देवता असतात ते, आणि पाय हे पृथ्वीशी संबंधित. मग समाजाची रचनाही त्याला जोडून आहे. त्याचं मुख हे ब्राह्मणांना जोडलेलं, हात क्षत्रियांचे, जंघा या वैश्यांच्या आणि पाय हे क्षुद्रांचे आहेत. समाजातला प्रत्येक घटक महत्वाचा आणि असा पूर्ण समाज पुरुषच समाज पुढे नेऊ शकतो याची जाणीव या पुरुष सूक्तात आहे. काही वेळेस त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून वाईट अर्थ लावले जातात. ते आपण सध्या बाजूला ठेवूया. या विराट पुरुषाच्या मनातून चंद्र, डोळ्यातून सूर्य, कानातून वायू, मुखातून अग्नी निर्माण होतो अशी संकल्पना आहे. तो यज्ञरूप आहे, कारण यज्ञातनं सर्व काही मिळतं आणि या विराट पुरुषाकडनंही आपल्याला सर्व काही मिळणार आहे. त्यामुळे हे मानवी रूप आपल्या दैवताचं पुढे मांडणं ही संकल्पना इथे जाणीवपूर्वक वापरलेली दिसते. आणखीन एक सूक्त आहे, उषा सूक्त. अतिशय काव्यात्मक, प्रेमभर असं हे सूक्त आहे आणि ते एका धर्मग्रंथात आहे. त्याची चर्चा मला वाटतं मी देवतांची चर्चा करीन तेव्हा नक्कीच करणार आहे. 5व्या मंडलात खिल पर्वात श्री सूक्त आहे. ऋग्वेद संहितेतला हा भाग. श्री आणि लक्ष्मी, श्रीमध्ये खरं तर लक्ष्मीपेक्षाही जास्ती काहीतरी आहे अशी मान्यता आहे. अलक्ष्मी दूर जावो आणि लक्ष्मीची कृपा आमच्यावर हो, असा या सूक्ताचा मतितार्थ आहे. आपल्यापैकी अनेकांनी
अष्टलक्ष्मींबद्दल ऐकलेलं असतं. समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य, विजयश्री, गोधन, गजधन, वाजीधन, वाजी म्हणजे घोडे, नोकरचाकर, सुबत्ता, या सर्व गोष्टी या श्री किंवा लक्ष्मीच्या ताब्यात असतात. हे सर्व काही आपल्याला देणारी अशी ही श्री किंवा लक्ष्मी. लक्ष्मीची आपल्याकडे मुलींना वापरलेली अनेक नावं यातलीच आहेत. हरिप्रिया म्हणा, माधवी, पद्मजा, अशा अनेक नावं यात वापरली गेली आहेत. सुवर्णाभूषित कमलदलातील पद्मजा, तिचं वर्णन ह्याच्यात आहे. ह्याच्यात व्यतिरिक्त या भागात काही संवाद आहेत. त्यातला यम यमी संवाद आणि पुरुरवा उर्वशी संवाद हा जर वाचला तर या ऋषींची विचार करण्याची दिशा किती वेगळ्या पातळीवर जाऊ शकते याची जाणीव आपल्याला सहज होईल. कधीतरी या संवादांची चर्चा आपण नक्की करूया. आपल्याकडे गायीला अतिशय महत्व आहे. याच ठिकाणी असं म्हटलेलं आहे की गाय ही अघन्य आहे, तिला कधीही मारणं शक्य नाही, मारू नये. हे जे गायीचं महत्व आहे ते तितपच आहे, कारण गोधन हे सगळ्यात मोठं धन आहे असं मानलं जात असे. पैशाच्या ऐवजी गोधन वापरणं हे तिथे मान्यता प्राप्त होतं त्या काळात. मग दुसरी संहिता म्हणजे यजुर्वेद संहिता. ही कृती मंत्रांशी संबंधित आहे. यातले बहुतेक मंत्र हे गद्य स्वरूपातले आहेत. सर्व धार्मिक विधींचे मंत्र या यजुर्वेद संहितेत आहे. कृष्ण यजुर्वेदात विधी करताना म्हणायचे मंत्र आणि विधी काय आणि कसा करायचा याचेही मंत्र त्यातच आहेत. म्हणजे छंदबद्ध आवाहन तिथे आहे आणि गद्यात्मक विनियोग कसा करायचा त्याची वाक्यही तिथेच आहेत. नाटकाची संहिता नसते का, तर नाटकात वाक्य ओपनली लिहिलेली असतात आणि कंसात किंवा इंटू ब्रॅकेट्स जे असतं तेही तिथे आहे. असा हा यजुर्वेद. त्यात 40 भाग आहेत आणि पहिल्या 25 मध्ये मोठमोठ्या यज्ञांमध्ये कशा प्रार्थना करायच्या किंवा काय करायचं याचं विवेचन आहे. अनेक यज्ञांची माहिती, चातुर्मास्य, राजसूय, वाजपेय, अश्वमेध, सौत्रामणी अशा यज्ञांची माहिती इथे आहे. मग कृष्णाबरोबर शुक्ल यजुर्वेद, त्याच्यात पद्य आणि गद्य हे कृतिमंत्र वेगळे केलेले आहेत. हे मी मला वाटतं गेल्या वेळेसच तुम्हाला कधीतरी सांगितलं होतं. मग तिसरी संहिता म्हणजे सामवेदाची संहिता. त्याची विभागणी अर्चिकांमध्ये केली जाते. सामवेद गायन हा त्याचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ऋग्वेदातील बहुतेक ऋचा त्या गायच्या कशा याची माहिती या सामवेदात आहे. ऋग्वेद संहितेतील 8व्या आणि 9व्या मंडलातले बरेचशा ऋचा या सामवेदात परत आहेत. आर्षिक म्हणजे ऋचांचा समूह, पूर्वार्षिक म्हणजे आधीचा, त्यामध्ये 585 ऋचा आहेत. यज्ञात कशा म्हणायच्या किंवा वेगवेगळ्या देवतांसाठी कशा म्हणायच्या यासाठी निर्माण केलेल्या. त्यांना दशतय म्हणजे 10च्या ग्रुप्स मध्ये वाटण्यात आलं आहे. पूर्वार्षिकात ग्रामगेय गान आणि अरण्य गेय गान असे 2 प्रकार आहेत. हे गावात कसं गायचं आणि गावाच्या बाहेर कसं जायचं याची कारणं वेगवेगळी आहेत, पण तो जास्ती वेगळा विषय आहे, त्याच्याकडे आपण आज येणार नाही. पूर्वार्षिकातल्या ऋचांची विभागणी ही देवतांना प्राधान्य देऊन केलेली आहे. इंद्र, अग्नी, सोम वगैरे. आणि उत्तरार्षिकात यज्ञाप्रमाणे यांची विभागणी केलेली आहे.
आता चौथी संहिता म्हणजे अथर्ववेद संहिता. यांचे विषय पूर्णपणे वेगळे आहेत. याच्यासाठीचे मंत्र हीच वेगळे आहेत. या मंत्राची विभागणी दोन प्रकारात केलेली आहे. एक म्हणजे कल्याण विषयक मंत्र आणि दुसरे अभिचार विषयक मंत्र. कल्याण विषयक मंत्र म्हणजे प्रवासात आपल्याला संरक्षण मिळावं, आपल्या कुटुंबात, आपल्या गावात, इतर बाकीच्या ठिकाणी शांती प्रस्थापित करण्यासाठी जे मंत्र म्हणायचे ते इथे आहेत. शत्रूशी सख्य कसं करावं ज्याच्यासाठी जे मंत्र इथे आहेत. स्वास्थ्य मिळावं, दीर्घायुष्य लाभावं, धन वैभव मिळावं याच्यासाठीचे मंत्र पण इथेच आहेत. आणि मग दुसरी कॅटेगरी म्हणजे अभिचार विषयक मंत्र. रोग निर्मूलन कसं करायचं, सर्प विष हनन याच्यासाठी जे मंत्र तिथे आहेत. पिशाचांश जादूटोणा करणारे शत्रू यांचा विनाश कसा करायचा याच्यासाठीचे मंत्र तिथे आहेत. आयुर्वेदातल्या बऱ्याच कल्पनाचं मूळ या अथर्ववेद संहितेत आपल्याला पाहायला मिळतं. पण खरं तर अथर्ववेद हा ऋग्वेदाला जोडलेला आहे, उपवेद म्हणून. या अथर्ववेदातील सूक्तांचा वापर अनेक आपल्या घरगुती कार्यक्रमात किंवा बाकीच्या ठिकाणीही वापरला जातो. पुत्रजन्म असेल तर तिथले मंत्र, किंवा विवाहाच्या वेळेचे मंत्र, किंवा मृत्यूसमयी म्हणायचे मंत्र, किंवा एखाद्या राजाचा राज्याभिषेक असेल तेव्हाचे मंत्र, हे सर्व अथर्ववेदातले मंत्र आहेत. तसा अथर्ववेदाचा काळ हा थोडासा नंतरचा आहे. त्यामुळे बहुधा ते एकेका विषयाची मांडणी ही सलगपणे सूत्र एकत्र करून केलेली आहेत हे लक्षात येतं. अशा या वेद संहिता, त्यांची ही बेसिक माहिती. मग फक्त प्रार्थना पुरेशी आहे का? नाही, त्याला जोडून काहीतरी कृती करायला पाहिजे, यज्ञ करायला पाहिजे, बाकीच्या गोष्टी करायला पाहिजेत. त्यासाठीची सर्व माहिती ही त्याच्या पुढच्या भागात आहे, कर्मकांडाच्या दुसऱ्या भागात. आणि तो भाग आपण पुढच्या वेळेस डिस्कस करू. आजची माहिती तुम्हाला आवडली असली तर तुमच्या मित्रांना नक्की सांगा. त्यांनाही हे ज्ञान पास ऑन करण्याची संधी द्या. परत भेटेपर्यंत नमस्कार.